नागपूर जिल्ह्यातील किरकोळ आणि ठोक बाजारात धान्याच्या किमती वाढायला सुरुवात झालेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये तूर डाळीचे दर जे आहे ते प्रति क्विंटल 300 रुपये महाग झालेली आहे। तूर डाळ म्हणजे एका किलो मागे तूर डाळीच्या किमती ज्या आहे त्या 3 रुपये वाढलेल्या आहेत। तांदळाचे जे दर आहे ते प्रति क्विंटल 400 रुपये महागलेला आहे। तांदूळ म्हणजे एका किलो मागे 4 रुपये दर वाढलेले आहे। त्यासोबतच गव्हाचे दर प्रति किलो 2 रुपये महाग झालेला आहे। वाहतूक खर्च वाढला, त्यासोबतच मजुरी वाढल्यामुळे दर वाढल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। नागपूरच्या किरकोळ बाजारात दरवाढीनंतर तूर डाळीचे दर जे आहे ते 116 रुपये किलोपासून 130 रुपये किलोपर्यंत वेगवेगळ्या दर्जाची जी तूर डाळ आहे त्याची किंमत आहे। तर तांदळाचे दर त्याचप्रमाणे 57 रुपये किलोपासून सुरुवात होते तर ते 68 रुपये किलोपर्यंत आहे। आणि गव्हाचे दर जे आहे ते 35 रुपये किलोपासून गहू सुरू होतो तर त्याचे दर जे आहे ते 56 रुपये किलोपर्यंत आहे। आपल्यासोबत किरकोळ विक्रेते आहेत। काय सांगशील योगेश, कशा प्रकारे दर वाढलेले आहेत? दर पेट्रोल वाढल्यामुळे वाढले आणि स्टॉक जास्त असल्यामुळे आणि सण त्योहार पाहून स्टॉकचे प्रमाण जास्त करतात व्यापारी लोक, त्याच्यामुळे दर भरपूर प्रमाणात वाढते। आणि ही जी दर वाढलेली आहे ठोक बाजारातच वाढले की तुम्ही किरकोळ बाजारातही वाढवले आहे? हे ठोक बाजारात वाढले आणि किरकोळमध्येही वाढले। कधीपासून वाढलेले आहे? हे 8 दिवसापासून वाढले। हो, आता येत्या काळात सणांचा दिवस आहे, त्यामध्ये कमी होईल की वाढेल आणि कशा कशावर वाढले? तसं तर हे बघितलं तर या 4-5 वर्षापासून सण त्योहार आले का भाव वाढतेच। हे जर कशावर किती किती वाढले ते सांगा? हे डाळीवर 300 रुपये वाढले, तांदळावर प्रति क्विंटल आणि 400 रुपये तांदळावर वाढले, 200 रुपये गव्हावर वाढले। अजून काही वाढले? हा, कडधान्यावरही 200 ते 300 रुपये वाढले प्रति क्विंटल। कधीपर्यंत ही वाढ कायम राहणार आणि कधी दिलासा मिळणार ग्राहकांना? ते काही सांगताच नाही होऊन राहिलं आहे। नक्कीच सगळ्या प्रकारचे कडधान्यावरही कुठे 100 रुपये क्विंटल तर कुठे 200 रुपये क्विंटल दर वाढलेले आहे असं सांगतायत। सणांचे दिवसात स्टॉकीज जे आहे, साठेबाज जे आहे ते जास्त साठा करून ठेवतात, त्यामुळे हे दरवाढ झाली। त्यासोबतच लेबर खर्च, पेट्रोल डिझेलचा खर्च वाढला, त्यामुळे हे दरवाढ झाल्याचं किरकोळ व्यापारी सांगतायत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।